पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिली आहे, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, 6,000 रुपये 5 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली होती। त्यासोबत सरकारने आता हप्ता रक्कम देखील वाढविली आहे, म्हणजे की तुम्हाला 2,000 रुपयांच्या जागी 3,000 रुपयांचा हप्ता करण्यामध्ये आलेला आहे। बघा, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता 3,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आणि पीएम किसान योजनेचा पुन्हा तुम्हाला 3,000 रुपये मिळणार, म्हणजे की टोटल अशी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांची बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। नमो शेतकरीचा 8वा, पीएम किसानचा 22वा दोन्ही हप्ते तुम्हाला आता मिळणार। सरकारने तारीख आता जाहीर केलेली आहे। भरपूर दिवसापासून मुहूर्त लागत नव्हता, आज अखेर मुहूर्त लागला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा व पीएम किसान योजनेचा हप्ता अगदी 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। अगदी 5 मिनिटांपूर्वीच ही बातमी शेतकरी बांधवांवर आली आहे, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय, देशामधील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। केंद्र सरकारचा 22वा आणि राज्य सरकारचा 8वा, म्हणजे की बघा असे तुम्हाला आता 6,000 रुपये अगदी 5 तासाच्या आतमध्ये जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुमची लॉटरी लागली आहे असंच म्हणावं लागेल, कारण की बघा दोन्ही सरकारचा हप्ता एकत्र मिळत आहे। राज्य आणि केंद्र आता 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून सरकारने दिला आहे। बघा, सरकारने सांगितल्यानुसार आज दुपारी 12 वाजता बघा सरकारची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। बघा 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 3 तासामध्ये निधी देखील जमा होऊ शकतो। बघा, प्रत्येकी हप्ता 3,000 रुपये शेतकऱ्याला जमा होत आहे। येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलचा मेसेज वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। सरकारने काही अटी आणि नियम घातले आहे, त्याचे पालन शेतकऱ्याला करावे लागेल तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आता केलेली आहे। सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून हप्त्याबाबत खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता सरकारने थांबविल्या आहे। आज सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच हा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय नियोजनानुसार सरकारने जी पद्धत आता लावलेली आहे, या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये होणार आहे। म्हणजे की बघा सरकारने सांगितलं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे आणि आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार। म्हणजे की बघा आता तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये आज निधी मिळणार आणि जे राहिलेली यादी आहे ती पुन्हा येणार आहे।
त्यामुळे बघा जेव्हा कधी पुढील यादी येईल तेव्हा देखील तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळविण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बघा अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला मिळत असतात. आता ते कोणते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आज आपण पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्याची आणि तालुक्यांची सविस्तर माहिती अगदी 2च मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत. आता जाणून घ्या, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार आता ठरत आहे. बघा शेतकऱ्यांनी नुकसान सोसलं, मग या ठिकाणी वादळी वारा, पाऊस, गारपीट अशांमुळे या ठिकाणी शेतकऱ्याला खूप नुकसान झालं. एकतर पीक विमा एवढ्या दिवसापासून शेतकऱ्याला मिळत नव्हता, त्याचा देखील GR सध्या निघलेला आहे आणि आता सरकारने त्यामध्ये खुशखबरच दिली आहे. म्हणजे की बघा 3-3 हजार रुपये एका हप्त्याचे शेतकऱ्याला मिळणार. आज ज्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या जिल्ह्यामध्ये लातूर, नांदेड, बीड, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत कठीण होती. अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे होते. शेतकऱ्यांसाठी हे पैसे आता सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्ट आहे असे देखील आपण म्हणू शकतो. परंतु बघा जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी अपात्र ठरविले आहे. आता बघा याचं कारण सरकारने सांगितलं आहे. एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य बघा आता या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे की बघा एका घरामध्ये पती आणि पत्नी असे 2 व्यक्ती जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर सरकारने सांगितलं आहे पती आणि पत्नी दोघांपैकी फक्त एकाच व्यक्तीला नमोचा लाभ मिळणार. म्हणजे की बघा जो घरामधील प्रथम मेन पुरुष आहे त्याच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता मिळणार. महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली आहे, त्या योजनेचा निधी महिलांना मिळतो. आता बघा नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळणे अपेक्षित आहे. अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने माहिती गोळा करून फॉर्म भरला अशांना नमोचा हप्ता येणार नाही. आता बघा कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारने सांगितलं आहे ज्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर आय डी कार्ड काढले त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी या योजनेमधून बाहेर काढले आहे. मात्र जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासाच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा होणार आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये आहे का हे आता पाहून घ्या. बघा सरकारने यादी जाहीर केली. यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यानंतर अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश आलेला आहे. आता बघा त्यानंतर अकोलामधील बघा सरकारने सांगितलेलं आहे अकोला जिल्ह्याचा समावेश तर आहे, परंतु त्यानंतर अकोट, भातुकली आणि कारंजा या भागामधील शेतकऱ्यांना देखील आज लाभ मिळणार. बघा या पात्र बांधवांच्या खात्यावर आज दुपारी सरकारने सांगितल्यानुसार बैठक झाली आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलचा मॅसेज वाजणार आणि अगदी 5 तासाच्या आतमध्ये तुम्हाला मॅसेज देखील येणार की तुमच्या खात्यामध्ये टोटल अशी 6,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधीलच तुळजापूर, बघा उमरगा, लोहारा आणि बघा कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नड, सिल्लोड, बघा कळमनुरी आणि शेनगाव या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा आता हे तालुके आहे. आपण या ठिकाणी तालुक्यांची सुद्धा नावं सांगत आहोत. बघा सरकारने सांगितलं आहे ह्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी KYC आतापर्यंत पूर्ण केली नाही असे स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून रेकॉर्ड तयार झाला आहे. त्यामुळे बघा जर तुम्ही सेनगावमधील असाल, बघा तुम्ही जर कळमनुरीमधील असाल, सिल्लोडमधून असाल, कन्नडमधून असाल तर बघा तुम्ही नक्कीच तुमची KYC करून घ्या. कारण की सरकारच्या माध्यमातून असं समोर आलं आहे की शेतकऱ्यांनी KYC बरोबर केलेली नाही.
आता पुढील जिल्हा तो म्हणजे की कोल्हापूर आणि सोलापूरमधील करवीर बघा कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील 40 गाव, पाचोरा आणि साक्री या तालुक्यांमध्ये आज वितरण सुरू झालं आहे. या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी बघा सरकारने सांगितलं आहे संध्याकाळपर्यंत 6,000 रुपयांचा लाभ पूर्णपणे जमा केला जाईल. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी दुपारी बैठक घेतली. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या मोबाईलचा मेसेज वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आता पुढील महत्त्वाचं म्हणजे की बघा जिल्हा नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधी जमा करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. नांदेडमधीलच कंधार, किनवट आणि मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला आज प्राधान्याने लाभ मिळणार आहे. त्यानंतर परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच बँकांमध्ये पैसे पाठविण्याची प्रक्रिया योगाने आता सुरू करण्यामध्ये आली आहे. आता बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे की बीड. बघा बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना मिळाल्या आहेत. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेगाव आणि पगा तळोदा या भागातील पात्र बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळेल. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा पगा सरकारने सांगितलं आहे नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. यादी अजून संपलेली नाही. बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा तो म्हणजे की यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यामधील अलिबाग आणि माणगावचा सरकारने समावेश केला आहे. त्यानंतर लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. प्रशासनाने या 18 जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली. सर्व तांत्रिक तयारी सरकारने केली असून पैसे वाटपाचे आदेश आता सरकारने दिले आहे आणि वेगाने काम आता सुरू देखील झालं आहे. म्हणजे की शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका. त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच लाभ मिळणार. कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत मेसेजची वाट बघा, कारण की भरपूर दिवसापासून यूट्यूबवर देखील अफवांचा प्रचार वाढला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या बातम्या लवकर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक नक्कीच करून घ्या. बघा आजचा दिवस तुमचा नक्कीच गोड गेला असेल, कारण की सरकारच्या माध्यमातून बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाचणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले. आता बघा सरकारने सांगितलं आहे कधी तुम्हाला आता निधी मिळणार आहे. आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या जर तुम्हाला पुढे देखील पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक नक्कीच करून ठेवा. धन्यवाद.